नमस्कार, बुधावले किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवूया गुलाबजाम। तर मी सर्वप्रथम गुलाबजामचं पीठ घेतलेलं आहे। गुलाबजाम मिक्स असं इन्स्टंट होणार आहे आणि हे आपण थोडं थोडं पाणी त्याच्यात ॲड करत पीठ चांगलं मऊ असं भिजवून घेऊया। जास्त घट्ट आणि पातळ असं नाही, मीडियम साईजमध्येच आपण चांगलं भिजवून घ्यायचं। आपलं पिठाचं गुलाबजामचं मळून व्यवस्थित झालेलं आहे, तर याला आपण 10 मिनिटासाठी असंच भिजत ठेवूया व्यवस्थित। आपलं चांगलं पीठ भिजलेलं आहे, तर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। गोळे काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये करून घेऊ शकता। आणि मी एका डिशमध्ये काढून घेते। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये गुलाबजाम तुम्ही बनवू शकता। गुलाबजामचे गोळे तुम्ही पीठ चांगले भिजलं की गुलाबजामचे गोळे एकदम तयार करायला सोपं पडतं। तुम्ही बघू शकता गोळे किती छान आपले झाले। अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेते। बघू शकता आपले सर्व गोळे गुलाबजामचे करून झालेले आहेत, तर आपण हे आता तळून घेऊया। आपण गुलाबजाम तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, गुलाबजाम एक एक त्याच्यामध्ये सोडते आणि आपण हे चांगले ब्राऊन कलर पर्यंत चांगलं तळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपले पीठ एकदम चांगले भिजले असल्यामुळं एकही गुलाबजाम याच्यामधला शिरलेला नाही किंवा फुटलेला नाही। चांगला ब्राऊन कलर यायला पाहिजे याला। एका डिशमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता आपले सर्व गुलाबजाम तळायला मी टाकलेले आहे। गॅस कमीच ठेवलेला आहे मी। हे चांगलं आपण ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं। चांगला कलर आलेला आहे बघा, तर आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। सर्व गुलाबजाम मी काढून घेते आणि याचा पाक तयार करायला घेऊया। आपण पाक तयार करून घेऊया। त्याच्यासाठी 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर आपण त्याच्यामध्ये चांगली विरघळवून घेऊया। पूर्णपणे साखर आपली त्याच्यामध्ये विरघळली पाहिजे पाण्यामध्ये। तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तर आपण तळलेले गुलाबजाम त्याच्यामध्ये
करूया. चांगली पाकामध्ये आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं समजायला ठेवून देऊया. चांगली पाकामध्ये आपण ह्याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊया, जेणेकरून पाकामध्ये पूर्णपणे आपले गुलाबजाम मुरतील याप्रमाणे. तुम्ही बघू शकताय आपले गुलाबजाम कसे मुरलेले आहेत पाकामध्ये. तर ते मी एक एक काढून घेते आणि नक्की कमेंटमध्ये सांगा गुलाबजाम कसे झालेत म्हणून.